देवाचा हिशोब हा खूप पक्का असतो. त्यातून कोणाचीही सुटका नसते. कर्म करताना कायम भान ठेवा, देव सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवत असतो. जसे की हे उदाहरण घ्या. एक फकीर आपल्या स्वानंदात मदमस्त होत राम नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता. पावसाचे दिवस असल्याने वातावरण अगदी प्रसन्न आणि थंडगार होते. फकीर गाणी गात एका हलवायाच्या दुकानासमोरून जात होता. त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलेबी आणि खमंग समोशांचा वास येत होता. फकीराची भूक चाळवली. तो क्षणभर तिथे घुटमळला, पण जास्त वेळ थांबला नाही. हलवायानेही बाब हेरली आणि पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला. तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद देऊन फकीर पुन्हा आनंदात रामनाम घेत पुढे निघाला. रसना तृप्ती केल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आणि हलवायाचे पुन्हा आभार मानले. आनंदाच्या भरात त्याने रस्त्याच्या मध्ये डबक्यात लहान मुलांसारखी उडी मारली. त्याला गंमत वाटली, पण पुढच्याच क्षणी एका माणसाने त्याची गचांडी आवळली आणि म्हणाला, काही अक्कल आहे का? तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली. असे म्हणत त्याने फकीराच्या सनकन मुस्काटात लगावली. काही क्षणापूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला, देवा, तुझी लीला न्यारी. कधी गरमागरम जिलेबी समोसे खाऊ घालतोस, तर कधी सणसणीत चपराक. चिखलाने माकलेला फकीर स्वतःवर हसत हसत उठला. त्याला मारून पुढे गेलेला बाईकस्वार काही अंतरावर बाईकवरून घसरून पडला. डोके दगडावर आपटले, रक्त येऊ लागले. लोक गोळा झाले. त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याला सावरू लागली. जमा झालेल्या गर्दीला म्हणाली, त्या फकीराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार. लोकांना हातसफाईला निमित्त मिळाले. गर्दी फकीराच्या दिशेने धावली. ती त्याला मारणार. तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला, मला जरूर मारा, पण माझा अपराध काय ते तरी आधी सांगा. गर्दीने दूर बोट दाखवत त्या दाम्पत्याला शाप दिल्याचे म्हटले. त्यावर हसून फकीर म्हणाला, माझ्या शापाने काय होणार? हा तर देवाचा हिशोब होता. त्याने तो पूर्ण केला. त्या माणसाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही, म्हणून त्याने मला मारले. तसे देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही, म्हणून त्याला शिक्षा दिली. हिशोब पूर्ण झाला. म्हणून लोक हो, कर्म करताना कायम भान ठेवा. देव सगळ्या कर्माचा हिशोब ठेवतो आणि गुणदोष, सत्कर्म, कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो. कर्म म्हणजे काय आहे? आपण नेहमी ऐकतो आणि म्हणतो सुद्धा, जसे कर्म करू त्याचे फळ तसेच मिळतील. हे अगदी बरोबर आहे. आपली जशी भावना असेल त्याचे रिझल्ट तसेच मिळतील. आणि निसर्ग जेव्हा हिशोब लावतो, तो शरीराचे नाही तर मनातील कर्माची हिशोब लावतो. म्हणजे मनापासून दुसऱ्यांसाठी आपल्या मनात जी भावना असेल तीच आपल्याला परत जीवनात मिळते. एकदा एका गावात गरीब माणूस राहत होता. यांच्याजवळ जास्त काही काम तर नव्हते, म्हणून तो पशुपालन करत होता आणि आपले पशु जसे बकरी, मेंढी, गाय, म्हैस त्यांच्यापासून निघालेले दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ शहरात जाऊन विकत असे. एक दिवस त्याच्या बायकोने लोणी बनवले. तो 1 किलो लोणी घेऊन शहरात जातो. शहरात एक दुकानदार असतो आणि हा आपल्या वस्तू
सहसा त्याच्याकडे विकत असे आणि समोरून त्या दुकानदाराकडून वेगवेगळ्या वस्तू विकत घेत असे आणि त्याने हे 1 किलो लोणी विकले आणि त्या बदल्यात साखर, चहा, पावडर सारख्या वस्तू खरेदी केल्या. हा जेव्हा तिथून निघून गेला तेव्हा दुकानदार विचार करतो की या माणसाकडून मी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करतो, तर आज मी या लोण्याचे वजन करून पाहतो. जेव्हा तो वजन करतो तेव्हा त्याला कळते की जे 1 किलो लोणी सांगितले ते तर 900 ग्रॅमच होते. याला खूप राग आला की याने माझ्या विश्वासाचा इतका फायदा उचलला, येऊ दे परत याला. जेव्हा तो माणूस परत त्याच्या दुकानावर येतो तेव्हा दुकानदार त्याला ओरडून सांगतो की माझ्या दुकानात तू परत पायसुद्धा ठेवू नको, धोकेबाज. मला 1 किलो लोणी देऊन जातो आणि खोटे बोलतो. तुझे लोणी 900 ग्राम होते. हा हात जोडून त्याला सांगतो की शेठजी, सर्वात आधी मला माफ करा, काही चूक झाली असेल तर. परंतु खरी गोष्ट सांगू की आम्ही इतके गरीब लोक आहोत की आमच्याकडे वजन करण्यासाठी, कुठलाही सामान मोजण्यासाठी असा वजन काटा नाही. तर जे तुम्ही मला साखर 1 किलो सांगून देतात त्याच साखरेला मी तराजूच्या एका भागात ठेवतो आणि दुसऱ्या भागावर आपले लोणी मोजतो आणि सारख्या वजनाचे लोणी मी घेऊन येतो आणि ते तुम्हाला विकतो. जेव्हा दुकानदाराची भावनाच चुकीची होती तर फळ तर त्याला तसेच मिळणार होते. यालाच म्हणतात कर्माचा सिद्धांत. जसे कर्म करू तसे फळ मिळेल. म्हणतात जे पेराल तेच उगवेल. बाभुळाचे बी पेरून आंब्याची अपेक्षा करू नका. ही सृष्टी आणि प्रकृतीचे नियम इतके न्यायपूर्वक काम करतात, जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळते. दुनिया गोल आहे, जिथे सोडले तेच परत मिळेल. म्हणून खूप काळजीपूर्वक राहिले पाहिजे की आपण काय देत आहे. आपल्या मनात सद्भावना असेल तर त्याचे फळ तसेच मिळतील, परंतु आपले मन जर दुर्भावनेने भरलेले असेल तर आपल्याला परिणाम तसेच मिळतील. आणि बऱ्याच वेळा असे परिणाम होतात तेव्हा आपण म्हणतो की हे देवा, माझ्यासोबतच असे का झाले, मलाही असे का दिले. तेव्हा थोडा विचार करून पहा की आपणही भूतकाळात असे काही सोडले की ज्यामुळे आज हे परिणाम आलेत. जर आपल्याला आनंद पाहिजे आणि आपण दुसऱ्यांना दुःख देत असू तर आपल्यालाही आयुष्यात दुःखच मिळेल. आपण जे देऊ तेच मिळेल. मग ते प्रेम असो, आनंद असो, सन्मान असो, धोका असो, नफरत असो, हे सर्व काही परत मिळेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.